अंबरवाडी गावचा रहिवासी आहे आणि पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित शेती करत आलेले आहे. तेच वारसा घेऊन मी पुढं शेती हा व्यवसाय मी पण करत आहोत. गायांचं शेण उचलणे हे सर्वही कामे मी सकाळी सुरुवात करत असतो. सकाळी सुरुवात केल्यानंतर मग ते दुधाचं आटवल्यानंतर मग खाद्याचं हे करायचं. खाद्य चारा ही आम्ही सकाळी दिनक्रमानं चालू वर्षी जे पाऊस कमी असल्यामुळं चारा ही काही थोडाफार विकत घ्यायचा आणि त्याच्या दुधाचे दर थोडे कमी झालेले त्यामुळं थोडा ताळेबंद बसत नव्हता. तिचा खर्च आणि येणारं उत्पादन याच्यात येतेशी निगडीत म्हणजे बरेचसे समस्या आहेत. एक साधारणतः जो एक शेतकरी जो 50 लिटर दूध घालतो त्याला एक 10 दिवसासाठी 2 पोती लागायची. म्हणजे त्याचा साधारणतः 3600 रुपये ते 4000च्या दरम्यान तिथं खर्च व्हायचा. म्हणजे इनडायरेक्टली त्याचा तिथं 4000 लॉसच होता. पण आमच्या गावात जे वॉटर संस्था इथे काम करते ते वॉटर संस्था काम करीत असताना जीवा प्रकल्पाची आमच्या इथं गावामध्ये सुरुवात झालेली. आम्हाला काही ट्रेनिंग दिलेली तिने. त्या ट्रेनिंगमध्ये आझोला या खाद्याचं आम्हाला थोडं त्यांनी माहिती दिल्यानंतर तर आम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर आझोला बेडची बी तयारी केली. 18 बाय 12चं बेड आहे. आझोला बेड बी बसवलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 500 मायक्रॉनचा जो काही आपण त्याच्यासाठी एक अस्तरीकरण करतो कागदाचं खाली, तर त्याच्यावरती आपण एक शेडनेट वगैरे पाहिजे का जेणेकरून जे काही सूर्यप्रकाशाची जी काही किरणे आहे ते डायरेक्टली त्याच्यावरती पडू नये. त्यासाठी आपण शेडनेटचं एक कवरिंग करतो. त्याचबरोबर एकदा आपण व्यवस्थित जर बेड लावून घेतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक साधारणतः 100 ते 120 किलो त्याच्यामध्ये माती टाकायची. त्याच्यामध्ये ती माती जी कोणती पाहिजे ते एकतर वारुळाची माती पाहिजे, नाहीतर जे काही तुमचं तळं म्हणा नाला म्हणा त्याच्यामधली जे लेस ऑफ केमिकल, त्यासोबत एक 10 ते 15 किलो गावठी गाईचं शेण गारा करून त्याच्यामध्ये एकदा माती टाकून झाली त्याच्यावरती शेण गारा टाकायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी सोडायचं. एक साधारणतः बेड असं एक 4 बोटं रिकामा राहील ह्या पद्धतीचा त्यात पाणी भरून घ्यायचं. आणि त्याला कोणत्याही प्रकारचा बाकी खर्च नाही, फक्त आपलं जे पाण्याची लेवल आहे ती कंटिन्यू ठेवायची. तर ते बेडमध्ये जवळजवळ रोजचं डेली 2.5 किलो खाद्य तयार व्हायला लागलं. त्याच्यामध्ये जे काही प्रोटीनची क्षमता आहे जसं की डबल प्रोटीन हे आझोला बेडमधून भेटतं. 25 ते 26% प्रोटीन. आझोला जे तुमचं मका वगैरे जे पीक आहे त्याच्यात एक 13 ते 14% प्रोटीनची हे असतं. खाद्यावरती जो काही खर्च होतो तर तो कमी करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं. पण त्यात ह्या जीवा प्रकल्पापासून सुरुवात केल्यापासून आम्हाला पिकाचं नियोजन करता यायला लागलं आणि आपल्याला पाऊस किती होतो काय होतं या पाण्याचं नियोजन झाल्यानंतर त्या पाण्याच्या नियोजनानुसार कोणते पिकं घ्यायचे काय करायचे याचं सगळंही आम्हाला पूर्णतः त्यांनी शिकवलेलं आहे. आणि तर मग मी जे 2.5 किलो आझोला दिल्यानंतर मी ते 50 किलो खाद्य कमी केलं आणि त्याबरोबर ते 2.5 किलो दुधाळ जनावरांना मी आझोला द्यायला सुरुवात केली. तर जवळजवळ आता 5 ते 6 महिने झालेले इथे बेड चालू करून रेग्युलर 2 ते 2.5 किलो खाद्य रेग्युलर मला भेटते आणि त्याला कोणत्याही प्रकारचा बाकी खर्च नाही, फक्त आपलं जे पाण्याची लेवल आहे ती कंटिन्यू ठेवायची आणि 8 ते 10 दिवसाला त्यानंतर आपलं 10 किलो शेणाचा शेणगारा करून थोडं सुपर फॉस्फेट त्यात घालून त्या पाण्यास थोडं सोडून द्यायचं. आणि त्यामध्ये एक असं बेनिफिट गायांचं स्वास्थ्य बी चांगलं राहतं. तुम्ही तर ऑलरेडी सरकी वगैरे आणून तिथं खर्च करताच, प्लस तुम्हाला डॉक्टर बी तिथं लागतो. जसं लाईव्ह स्टॉकची म्हणजे जे काही पशुसंवर्धन आहे त्याच्याशी संलग्न ॲक्टिव्हिटी येते का जेणेकरून शेतकऱ्याचा जो काही खाद्यावरती जो काही खर्च होतो तर तो कमी करून शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं. त्यामुळं जो काही तुमचं फॅट असो SNF असो त्यावरती बी त्याचा चांगला परिणाम होतो. तर माझी जी सुरुवातीची जी रेग्युलरमध्ये जी दुधाची प्रमाण होतं तर त्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 लिटरची दुधाची पण वाढ झाली आणि कंटेन दुधाचे फॅट SNF याच्यातही वाढ झाली आणि जे 100 किलो खाद्य लागत होतं त्याच्यात मी 50 किलो खाद्य कमी केलं. जसं की काही गाया म्हणजे प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतात तर त्या आजोल्यापासून त्याचा एक बेनिफिट असा आहे का जे काही प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे जे काही कंटेंट कमी असतं गायच्या शरीरामध्ये तर ते भरून काढण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. गाभण राहण्यास जो त्रास जो होत होता तो म्हणजे आत्ताच्या वेळेस मला जाणवलेलाच नाही. म्हणजे पूर्णतः जनावरे माझी आज सुदृढ झालेली. 100 किलो पशुखाद्याच्या याच्यात मी आझोलामध्ये आणि 50 किलो खाद्य वापरून आणि 2.5 किलो आझोला हे मी चालू केल्यापासून तर माझं जे 40 लिटर दूध होतं या 40 लिटर माझे 3 ते 4 लिटर म्हणजे 43-44 लिटर दूध जायला लागलं. आणि ते जी क्वालिटी होती ती 3-2, 3-4 अशी लागायची तर ती माझी 3-5, 3-6 अशी फॅट लागायला लागली. SNF बी वाढली आणि खाद्य म्हणजे जे आज 100 किलो लागत होते 50 किलो म्हणजे 50% माझा जो खाद्यावरला खर्च कमी होऊन दूध उत्पादनातही वाढ झाली आणि क्वालिटीतही वाढ झाली. गाय धंद्याकडे जास्त
म्हणजे ओढ घेत आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छितो की आज जर दूध उत्पादन आणि त्याच्यावर होणारील खाद्याचा खर्चाचा जर विचार जर केला, तर आज त्यांनी जे आझोलासारखे जे खाद्य आहेत याचा जर वापर जर केला, तर त्याच्यावरील जो होणारा जो खर्च आहे तो पूर्णतः कमी होईल आणि दूध उत्पादनातही वाढ होऊन आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिटही हे दूध धंद्यातून आपल्याला मिळेल, असा मी सर्व संदेश देऊ इच्छितो.